सलामी दिली. बाय बाय राजापूर. अजून 1 मिनिट झाले आणि आपण आहोत लांजाच्या CNG पंपमध्ये. लांजाच्या ब्रिजचा भराव वगैरे टाकून झालाय, पेस होत आलेला आहे. वरती कधी तयार होईल माहिती नाही. मधला पॅच बघूया, गडस वगैरेचं काय झालं ते बघूया. घाट गेल्यानंतर हा एक सिंगल रोड आहे मधल्या या पॅच मध्ये. ब्रिज वरच पण RCC वगैरे झालेलं दिसतंय. गडस लेटेस्ट टाकून हे लवकरात लवकर होईल कार्यरत. चला पाव नदीवरनं जाऊया. बाजूचं पण ऍक्टिव्हेट आहे, पण तिथे मागे टोल गेल्यानंतर दरड कोसळली होती, त्यामुळे या पावनदीच्या ब्रिज पर्यंत सिंगल लाईन सध्या चालू आहे. आणि हे आहे गणेश कृपा हॉटेल. हे पूर्ण हॉटेल पर्यंत रस्ता गेलेला आहे. खड्ड्यातच गेला तो हॉटेल. जेवायला मोदक घ्यायला काम चालू आहे का? गुड न्यूज, संगमेश्वरचं ब्रिज चालू झालेला आहे, ऍक्टिव्हेट आहे. इथे हा जॉईन करायचा बाकी राहिला बहादूर शेख नाक्यामध्ये. बाकी सगळं जवळपास झालेलं आहे. इथे कोसळलं होतं, झालंय बांधून. काय रस्ते, नवीन रस्ते बनवता तुम्ही अशी कामं. खाली डांबर टाकून ठेवलं बघ ना, जिरा खाली ट्रेन चालू लागलेल्या आहेत, म्हणजे व्यवस्थित बऱ्यापैकी मोठा टर्न होईल हा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चालू आहे गावातनं मुंबईत. दिवसाचा प्रवास आहे. राखण द्यायला आलो होतो. काही व्हिडिओ बघितले असणार तुम्ही राखण्याचे, आपले जेवणाचे रेसिपीचे वगैरे. चला, येताना मी जास्त काय रोड वगैरे दाखवला होता. आता आपण जाताना मुंबई गोवा हायवेचा अपडेट घेऊया. चला जर भेटूया या प्रवासामध्ये. झाले की नाही सेटिंग? चला आता आपण लागत आलो आहे आपल्या मुंबई गोवा हायवेला. गाव सोडलं आणि समोर दिसतोय तो मुंबई गोवा हायवे. मारूया लेफ्ट आणि जाऊया मुंबई गोवा हायवेला. फरक पण भेटतो ना आपल्याला. इथे महाग, इथे 90 रुपये आहे. फरक असेल. सलामी देणे. चला सलामी दिली. बाय बाय राजापूर. Pony Bridge. एंट्री मारली आपण. लांजात एंट्री.
कुठं गेलो. पेट्रोल CNG पेट्रोल पंप. काय गर्दी आहे. नाही गाड्या ना. हे ह्याच्यासाठी आहे ना, ते रिक्षांचे वेगळं आहे ना. अजून 1 मिनिट झाले आणि आपण आहोत लांजाच्या CNG पंपमध्ये. 11:18 निघालो होतो गाडीतनं, म्हणजे घरातून. 40 मिनिटात पोचलो लांजाला. चला भेटूया या प्रवासामध्ये आणि रस्त्याचे अपडेट घेत राहूया. CNG ना, CNG भरण्यात वेळ गेला, कारण ती दुसरी नवीन गाडी लावत होता तो सेटिंगला. 20 मिनिटं गेली इथे. बघूया आता पुढे काय होतं प्रवास. लांजाच्या ब्रिजचा भराव वगैरे टाकून झालाय, पेस होत आलेला आहे. वरती कधी तयार होईल माहिती नाही. मधला पॅच बघूया, हो. गडस वगैरे तर काय झालं ते बघूया. ब्रिज ब्रिज पुन्हा लांजाच क्रॉस करून टाकतो डायरेक्ट. आपण मोठा आहे रे बऱ्यापैकी. सर्व्हिस रोड बरा आहे, डांबरीच आहे, खड्डे नाहीत. हे आता फोडू नको, आणि पाक आहे तो. हा फोडला हो. गर्डर्स वगैरे टाकून तर झालेले आहेत. हा ब्रिज मध्ये झाला पाहिजे. तिकट लागतंय, तिकट लागल्यावर मला तिकडच होता, ते टाकून काय उपयोग नाही. हे पण चिकी पण चांगली होती. हा, मस्त होती. अरे हो, लांजा डेपो. लांजा डेपो जुगारी रत्नागिरीत घेता आला. काय होतं ते, एवढीच परिस्थिती असताना कोण जात होतो. टेस्टी गेली आहे ना. क्रेन आला त्यामुळे जरा इकडनं टाकून चालू आहे. अरे हा एवढा डुगू 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 चालतोय ना समोर. तिथे पण गर्डर्स वगैरे टाकून दिल्यावरती RCC कितपत झालंय का माहिती नाही. पण आहे. नाही ते लोक इथून पुढे रस्ता खराब आहे. 36 रोड. साईड वॉल वगैरे सगळ्या झालेल्या आहेत या ब्रिजच्या. टुवर्ड्स मुंबई पण या लवकरात लवकर कार्यरत होईल माझ्या हिशोबाने. बदनामी करून टाका. आपण चांगलंच बोलतो. एक साईड वेरळ घाट मस्त झाला. दोन्ही साईडने चालू झालंय यायला जायला. पहिला आपण या डोंगरावरनं जात होतो, आता नाही, आता एकदम चेंज झालाय. पहिला आपण वरतून जात होतो, आता खालून चालू आहे. पण ही अशी कशी होणार रस्त्याची? बाजूने मग वाई नाही बरोबर काढलेली आहे. खाली येणार पावसात 100%. हे काय इकडे आलंय, इकडे आलंच आहे खाली. घाट गेल्यानंतर हा एक सिंगल रोड आहे मधला एक या पॅच मध्ये. कितपत आहे माहिती नाही, पण बाजूचा पण यायचा मुंबईकडनं गोव्याला जायचा रस्ता तयार होतोय. तर इथे या एवढ्या पॅच मध्ये सिंगलच रोड आहे. इथपर्यंत पहिलं डायव्हर्जन आपल्याला लागलेलं ब्रिज सोडून. इकडचं पण हे ब्रिज कार्यरत आहे आणि हे जुनं ब्रिज आहे, ते नवीन आहे, चालू आहे. आवन जावन चालू आहे, आवन जावन. आता खाली ब्रिज
यायचं चालू झालं की काय? हो नाही यायचं नाही चालू. नाही 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 चालू नाही झाले. बाजूचं रोड आहे तो. हे लवकरात लवकर होईल वाटतं कारण याच्यावरती झालंय पूर्ण. पूर्ण झालंय. होईल लवकरात लवकर चालू होईल. निलेशने काय रिक्षा आपटली नाही ते एकदा आपल्या ब्रिज वरती. सर्व्हिस रोड वर मस्त आहे. इकडे उद्घाटन. आता सुभाष ब्रिज वरच पण आरसीसी वगैरे झालेलं दिसतंय. गाईडर स्टेटस टाकतो. हे लवकरात लवकर होईल कार्यरत. घरीच तो बाय हे झाला तो बस रात झाली. काय त्यांच्या घराण्याला एकदम हे समजत हा आपला पाली डेपो झाला. लवकरात लवकर तयार होईल. विजय इकडे जातो ते. हा विजय ते काय भंडारचं ते मराठी हा राईड गेला ना रे तो शॉर्टकट. राईड गेला शॉर्टकट. नव्या सरळ काय हा आपला एकदम फेवरेट स्पॉट होता. आता फक्त वळणं ती मजा निघून गेलेली आहे. कुठच्या गाड्यात आहे सांग पिंटे आपण? तुझा मित्र भेटलेला माहितीये? 800 होती तेव्हा. हा 800 होती. त्याच्यामध्ये वरणार आहे तो आपण त्याला खोदून मध्ये असे हे करून टाकतो. सेंटरला घेऊन टाकतो. घेऊन आले होते ओमनी त्या दिवशी. आणि टेम्पो पण आहे आणि ते शिक्षक पण आहेत. आपण आलो हातखंबा गावात. अजून हातखंबा गाव कधी द्याल ते पण कळणार नाही. कोणाला? ब्रिज ऍक्टिव्हेट आहे. निकिता ना हा. सिंगल ऍक्टिव्हेट आहे. त्या साईडने झालेला आहे. कुठे ते? कधी येणारा रस्ता ऍक्टिव्हेट नाहीये. राजू आला होता ना. सिंगल हा, लाईन ते फोटो सिमेंट टाकले होते ना. पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. एवढी एक्सपर्ट झाली आहे. पुढे आहे ओमचा पॅच बाकी आहे बनवायला ब्रिजचा. बाकी सगळं झालेलं आहे. जायचं तर पूर्ण ओके आहे. तो गोव्याकडे यायचं रस्त्याचं काम बाकी आहे. खाली पण इकडे पाली याच्यामध्ये हातखांबे गावात कसे जात असतील? खंबा खंबा आली दुकानं परत इथे. हॉटेल बिटेल तयार झाली आहेत. लेफ्टला गेला रत्नागिरी. आपण जाऊया सरळ कुठला पण येतो तिथे. नेहमीचा ब्रिज पण तयार होत आलेला आहे. बेस्ट टाकून झालेला आहे. वरती आरसीसी होणं बाकी आहे. हा तिथे चाललेला त्यांच्या बरोबर. हे इथे गेला असता ना गणपतीपुळे. गणपतीपुळेला गेला हा रस्ता. मतलब फक्त जिथे पिलर्स आहेत ना त्याचं गर्डरचं जॉईंट करायचं काम बाकी आहे. बाकी मागे आणि पुढे साईड वॉल टाकून बेस वगैरे टाकून झालेला आहे. या साईडनी वरती आरसीसी झालेली आहे आणि ते पीओसी मशीन आहे. ते पण लवकरात लवकर होऊन जाईल. ब्रिज जरा बाजूचा सर्व्हिस रोड खराब आहे निवळीच्या इकडे. सोडल्यानंतर हा आलेला पहिला टोल पण चालू नाही आहे. ते डायव्हर्जन आहे. टोल गेले सिंगल रोड ऍक्टिव्हेट आहे. काय गेला ना तो. आवनजावनला सिंगल लाईनच चालू आहे. गेला. नाही ते मुद्दाम
इकडनं दरड कोसळत आली आहे, कोसळलीच आहे. त्याला वरचं घर पण गेला रे ते, बघितलं. चला पाव नदीवरनं जाऊया. बाजूचं पण ऍक्टिव्हेट आहे, पण तिथे मागे टोल गेल्यानंतर दरड कोसळली होती. त्यामुळे या पाव नदीच्या ब्रिज पर्यंत सिंगल लाईन सध्या चालू आहे आजच्या दिवशी. इथून हे परत डबल करून ठेवले, डायव्हर्जन टाकून ठेवले. पाव नदी कधी गेली कळलं पण नाही. आता बघूया. पाव नदी संगमेश्वर मध्ये 3 पॅच, जेव्हा मी लास्ट टाइमला आलो तेव्हा 3 पॅच बाकी होते डायव्हर्जन. 3 डायव्हर्जन भेटले होते, त्यांचं काय झालं बघूया. पाव नदी गेल्यावरती हे पहिलं डायव्हर्जन आलंय. सिंगलच रोड चालू आहे आणि त्या साईडला काही प्रगती दिसत नाहीये. डोंगर तोडायची. बघूया कुठपर्यंत काय. मीटर असेल डायव्हर्जन. खाली इकडे नदी खोदतायत. बहुतेक तिकडनं सरळ घेऊन जातील. टेकडी दिसली, टेकडी सगळी संपूर्ण काढून टाकतील. हे दुसरं डायव्हर्जन आलंय पाव नदी गेल्यापासून आणि वांद्रीच आहे. तिकडे मंदिर आहे समोर, राईट साईडला तुम्हाला कळत दिसत असेल ते मंदिर आहे. जास्त मोठं नाही आहे, पण आहे छोटंसं डायव्हर्जन आहे. पण 200 मीटरचं असेल. हे बाजूने व्हायला वेळ जाणारच आहे. एक साईड फक्त चालू आहे वांद्रीच्या ब्रिजची. बाजूचं व्हायला वेळ तर जाईल, पण एक साईड तर तयार झाली आहे. सोनगरीचा पण ब्रिज तयार झाला आहे. त्या साईडनी ऍक्टिव्हेट का नाही ठेवला माहिती नाही, पण झालाय तयार. ते काम बाकी राहिलंय सोनगिरीच्या नंतर. त्याच्या पुढचं तयार झालेलं आहे सगळं आरसीसीचं काम. एक मला लागलंय तिसरं डायव्हर्जन भाव नदी गेल्यापासून. हे पण ब्रिजच आहे. तिकडचं ब्रिज तयार तर झालंय, फक्त जॉईन करायचं बाकी आहे. जसं इकडे जॉईंट केले ना, खडबडीत जॉईंट आहे इथे पण मारलेलं. त्या साईडला गोव्याला जाणाऱ्या रस्त्याचं काहीच काम झालेलं दिसत नाहीये अजून ब्रिजच्या नंतर. या ब्रिज नंतर झोप पडेल असं हे डायव्हर्जन आहे. इथून हा सिंगल रोडच ऍक्टिव्हेट आहे. त्या साईडला येणारा रस्ता, मुंबई गोव्याकडे जाणारा रस्ता तयार तर झालेला आहे, पण ऍक्टिव्हेट नाहीये. बहुतेक दरडी वेळ काहीतरी कोसळलेली असणार. नाही, तयारच नाही झाला. हा एक डायव्हर्जन आहे. या पॅच मध्ये एक साईड तयार आहे, दुसरी साईड तयार नाही झाली. डोंगर पोकर झालेला आहे ते पूर्ण. कोकण रेल्वे ब्रिज मागे एक छोटासा धबधबा आहे, दिसणार नाही पण तुम्हाला. मुळी मिसळ हा रस्ता इथे जरा खराबच असतो. मुळी मिसळच्या इथे फक्त ही एक साईड चालू आहे, इकडे बाजूला अजून बनवलेलं नाही. ब्रिजवरचा जरा आबडधोबड होता रस्ता, गेलाय आणि बरोबर. हे आलं संगमेश्वरच्या अकोल्याचं एक डायव्हर्जन. मला वाटतं आता पुढे गणेश कृपा हॉटेल असेल. एक साईडचा रोड तयार झालेला आहे. मुंबईकडे जाणारा रोड तयार झालेला नाही. या गणेश कृपाच्याच गाड्या आहेत या. एक रोड ऍक्टिव्हेट झालेला आहे संगमेश्वर डेपोच्या अगोदरचा, आणि हे आहे गणेश कृपा हॉटेल.
पूर्ण हॉटेलपर्यंत रस्ता घुसलाय गेलेला आहे. हा, खड्ड्यात गेलो. खड्ड्यातच गेला तो हॉटेल. गाड्या कशाला थांबवले? जेवायला मोदक घ्यायला. काम चालू आहे का ते? हा. हे लावलंय ते. गुड न्यूज, संगमेश्वरचा ब्रिज चालू झालेला आहे, ऍक्टिव्हेट आहे. हा काय करतोय रे बाबा, कुठे चाललाय हा वर का चाललाय? काय माहिती. त्याने ते डायव्हर्जन लिहिले ना. त्यामुळे कन्फ्युज झालाय तो. एकच साइड चालू आहे इकडे, एक साइड चालू व्हायला वेळ जाईल थोडं, गणपतीपर्यंत होते होईल हे. दोन्ही साइड ऍक्टिव्हेट. हा एक टायमिंग वाचला आपला. हा खूप मोठा टायमिंग वाचला. भरपूर वेळ जायचा. आपण एकदा माहिती आहे ना, पाऊण तास अडकलो होतो इथे. मग काय झालं? पाच चला, झालं आपण. संगमेश्वर डेपो गेला काय खालून झालं होतं? आणि हा ब्रिज ऍक्टिव्हेट झाल्यामुळे संगमेश्वर कधी गेलं ते कळलं पण नाही. पावसात अडकलेले. संगमेश्वरच्या डेपो गेल्यानंतर पूर्ण रस्ता असा तयार झालेला आहे व्यवस्थित, आणि ब्रिज दोन्ही साईडने आता ऍक्टिव्हेट आहे. मुंबईकडे जायला पण आणि गोव्याकडे जायला पण. हे असं मध्ये मध्ये थोडीशी अशी घाण करून ठेवलेली आहे. चला, याच्यापेक्षा बेकार रस्त्यातनं आपण गेलो तर हा काय आपला आहे परवणीत आहे. पण आता आहोत शास्त्री पुलावर. ही नदी मस्त रस्ता झालाय संगमेश्वर. सटासट हे आला होता. 2-3 डायव्हर्जन आहेत तेवढे त्याच्यात. हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन यायला पाहिजे पावसात. लेफ्टला वरती गेलंय. हे पण चांगलं बाहेरनं डेकोरेटिव्ह बनवलेलं आहे. हे संगमेश्वर बघ, संगमेश्वर रेल्वे स्टेशन बघ. फुल पावसात. वरतून कोकण रेल्वे आपण चालू. खालून कोकण रेल्वेच्या खालचा रोड दोन्ही साईडचा तयार झालेला आहे. एक साईडचा ऍक्टिव्हेट होता तयार केलाय. संगमेश्वर, दोन्ही साईडचा ऍक्टिव्हेट झालेला आहे. ताजे मासे. आपण आलोय तुरळ गावी. तुरळ लेफ्ट साईडला तुरळ, राईट आलाय कडवई. कडवई तुरळ फाट्यावर आलोय. गणपती बाप्पा मोरया. आपण आहोत आरवलीच्या ब्रिजवर. हा ब्रिज करून तिकडे गेलो होतो आपण. हा? लेफ्ट साईडला. कुठे गेलेलास? त्या बाजूला गेलो होतो तिकडे. त्याच्यात संगमेश्वर सावर्ड्याच्या अगोदर. सावर्ड्याच्या अगोदर. ते चिपळूणला गेलेला असतो ना आता. सावर्ड्याच्या अगोदर. बरोबर आहे ना. हा बरोबर आहे रे भाऊ. इथे एक गरम पाण्याचं कुंड आहे. इथे खाली गरम पाण्याचं कुंड आहे. पहिला एक सिंगल रोडच आवनजावनला चालू होता आणि हे जुनं ब्रिज. इकडे नवीन ब्रिज झालंय. हा येताना हा असाच असणार आहे. राजापूर सोडल्यानंतरचा हा दुसरा टोल. राजापूर नंतर मुंबईकडे जाण्यासाठी. खेरशेत त्याला पण वाटलं आपलं येताना परमपूज्य हॉटेल पंचामृत. नेहमी आपण बसने येतो तेव्हा त्या हॉटेलला थांबतो, जाताना पण आणि येताना पण. आपण सावर्डेच्या अगोदरच्या ब्रिजवर आहे. पुढे सावर्डे गाव. वाजले 1:49 मिनिटं. आपण आहोत सावर्ड्यात. बोलले असाच रोड बनवा सावर्डा. बघतोय का बघ, नशीब बघितलं. आपण आहोत कामते घाटात. इथे जसं उन्हाळा मे महिन्यात चाललो असतं वाटतं, जेव्हापासून सावर्डे क्रॉस केले तेव्हापासून. पाऊस आला तर काय असर दिसत नसे इथे. कामते घाटातल्या पेंटिंग सगळ्या जुन्या झाल्या. पेंटिंग काय दिसत नाहीत, कलरच निघून गेलाय सगळा.
चाललोय चिपळूण. कुरिअर कंपनीचं आणि इकडचं तिकडे घेऊन जातो. लेफ्ट गेला चिपळूण शहरात डेपोकडे, जुन्या डेपोकडे रोड. मिनिटं तर सीएनजी होऊन पाहिजे. ब्रिज मुंबईला साईडला जाणारा फराव वगैरे टाकून झालेला आहे. बेस पण टाकतायत वरती. कुठपर्यंत आहे ते बघूया आपण. इथे अंडरपास आहे. इथे साईड वॉलचं काम चालू आहे. भरपूर मोठी उंच साईड वॉल बांधायला आहे त्या हाईट पर्यंत. वरती जे गडर टाकलेले आहेत ना त्या हाईट पर्यंत ही साईड वॉल करून जाईल. हे वरती गडर टाकून कुठपर्यंत झालेत ते बघूया आपण. हा महानगर गॅसचा सीएनजी पंप चिपळूण मधला. एसटी पण भरते सीएनजी, लोकल असेल. गडरचं काम आता पंपाच्या इथपर्यंत सगळं झालंय वरचं काम यांचं. हा एकदा ब्रिज झाला की परत टाइम असेल वरच्या वरती जायला. जसं आपण आता संगमेश्वरांना पर्यंत गर्डर वगैरे टाकून झाले, पुढचे टाकायचे बाकी आहेत. कसला ब्रिज आहे मोठा? तेच ना, जसा कराडचा उभा आहे जाऊ ना. आपण हा, इकडून तिकडे. हो, कराडचा कसा आता बनलाय. तसंच होईल आपण. तसा होणार आहे यावरून. हा, मग चिपळूण पूर्ण शहर पास. बहादूर शेख नाक्याला आलोय आपण. भास्कर जाधवला मंत्रीपद हवंय. तेव्हा इथे हा जॉईन करायचा बाकी राहिला. बहादूर शेख नाक्यामध्ये बाकी सगळं जवळपास झालेलं आहे. पुढची पण साईड वॉल आणि गडर्स टाकून झालेले आहेत बहादूर शेख नाक्याच्या पुढे. जास्त वर्ष नाही लागणार, एखाद वर्ष लागेल तरी सुद्धा याला. बहादूर शेख नाका गेल्यानंतर हा रेल्वे ट्रॅकवरचा ब्रिज अजून सिंगलच आहे. खन्ना रेल्वे ट्रॅक आहे. ते कोकण रेल्वेच्या परमिशन साठी राहिला असेल. समोर दिसतोय आपल्याला परशुराम घाट. इथून परशुराम घाट सुरुवात. काय रे, सवत सडा ना का सवत कडा धबधबा, पाणी नाही. अरे काय मला बोलवतो. अरे तर काम करत नाही वाटते. करतो आलाय. आलाय. धबधबा गेला. हो, कालपासून परशुराम आलाय. घाट सुरू. परवा कालपासून आलाय. परशुराम घाट इकडे बघूया. सिंगल लेनच चालू आहे. लास्ट टाइमला आपण आलो होतो तेव्हा दोन्ही साईडच्या लेन चालू होत्या. एका पर्टिक्युलर पॅच मधल्या जिथे दरड नेहमी कोसळते. साधे आपले गव्हर्नमेंट रस्ता नाही बनवू शकत. इथे कोसळलं होतं, झालंय बांधून. काय रस्ते, हा? नवीन रस्ते बनवता तुम्ही अशी कामं. खाली डांबर टाकून बघ ठेवलं, ना. चिरा पडल्यात. स्वरा स्वीट कॉर्नर चहा कट्टा. हा 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 हा. वशिष्ठी नदी दर्शन. मस्त व्ह्यू आहे. इथे राईटला आतमध्ये भगवान श्री परशुरामांचं मंदिर आहे. परशुराम मंदिर. पण चाललोय सरळ. दापोली, चिपळूण दापोली.
बिचारा ई बस, इलेक्ट्रिक बस. लोटे MIDC आपण क्रॉस करतोय आता सध्या. मग लास्ट टाइमला तो एक ब्रिजचं काम चालू होतं, ते पुढे असेल ते. लोटे MIDCचं ब्रिज चालू झालंय एका साईडने जाण्यासाठी. दिसतोय बाईकवाला दिसतोय, म्हणजे चालू आहे रे बाबा एक साईड. इथून पुढे म्हणजे टुवर्ड्स गोवा साईडला काम बाकी आहे, पण एक लेन या ब्रिजची चालू झालेली आहे लोटे MIDC मध्ये. गोव्याकडे जाण्याची अजून लेन व्हायची बाकी आहे. नागापूर सोडल्यापासूनचा हा तिसरा टोल आहे खेडे याच्या अगोदर. आपण आता आहोत भोसले घाटामध्ये. अजून स्पीड ब्रेकर यायचे बाकी आहेत, पण भोसले घाट रुंद करता आहेत. वर्क स्टेशन आहे इथे. स्पीड ब्रेकर आता इथून चालू झालेत. पहिला तुमचे कुळ कायद्याची जमिनी आहेत ना, त्याच्यामुळे ते नाही. हे स्पीड कमी करायला आहे, कळलं काय? झिगझॅग लावून ठेवलेत भोसले घाटात. बाजूला तुम्हाला शिगा दिसत असतील, याची रुंदी वाढवत आहेत भोसले घाटाची. हे बघा, आणि हा टर्न पण वाढवत आहेत. इथपर्यंत आलंय वरपर्यंत खेचून. हा टर्न म्हणजे पुढपर्यंत जायला आणखी. तो पण व्हिडिओ काढतोय बघा, आपण व्हिडिओ काढतोय बघा. आता सीझन नाही काय ना, आता सणासुदीचे तो मेन टर्न. ते खाली ट्रेन चालू लागलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित बऱ्यापैकी मोठा टर्न होईल हा. हे सगळे ट्रक घासलेत हा. सगळे ट्रक घासलेले आहेत. पलट्या पण मारले होते उलटे. नाही, ते वरून तोच ते स्पीडने यायचे ना त्याच्या ब्रेकर काढून ट्रेन खेड स्टेशन. खेड रेल्वे स्टेशनच्या नंतर हा ब्रिज पण घ्यायला जायला आवन जावनसाठी तयार झालेला आहे. 800 रुपये. आपण आलो आहे जगबुडी नदीच्या ब्रिज वरती. भरणे नाका आणि ब्रिज भरणे नाक्यावरचा हा ब्रिज. खालून लेफ्टला गेला खेड बसस्थानक. काही मंदिर खेड. तुम्हाला बरंच कुठे राईट साईडला 40ला आपण पोचलो खेडला काळकाई हॉटेलला जेवायला. तर राजापूर ते खेड हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागात. कारण पुढचा जो अपडेट द्यायचा आहे मानगाव बिनगावचा, तो व्हिडिओ खूप मोठा होईल. बघूया नंतर बघूया. ते ह्यात एकाच व्हिडिओमध्ये पण करून टाकू. मध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट पण आहेत, 2 आहेत.